नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। एक लाल मिरची सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 केरळ, 2 ओरिसा, 3 जम्मू आणि काश्मीर, 4 तामिळनाडू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ हे योग्य उत्तर आहे। 2 अद्रकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? या प्रश्नाचे पर्याय: 1 उत्तराखंड, 2 केरळ, 3 बिहार, 4 मध्य प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ हे योग्य उत्तर आहे। 3 कोणता प्राणी 3 वर्ष उभा राहू शकतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 घोडा, 2 हत्ती, 3 वाहक, 4 कुत्रा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घोडा हे योग्य उत्तर आहे। 4 जगातील सर्वात मोठे सुंदर सापाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 किंग कोब्रा, 2 शील्ड टेल, 4 3 नागराज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शील्ड टेल हे योग्य उत्तर आहे। 5 200 रुपयांच्या नोटेवर कोणाचे चित्र छापले आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 ट्रॅक्टर, 2 लाल किल्ला, 3 हॅपी मंदिर, 4 सांची स्तूप। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांची स्तूप हे योग्य उत्तर आहे। 6 भारतातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 गोवा, 2 आसाम, 3 बिहार, 4 पंजाब। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा हे योग्य उत्तर आहे। 7 कोणता जीव आपल्या आयुष्यात फक्त एकदाच मुलांना जन्म देतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 हत्ती, 2 मुंगी, 3 विंचू, 4 कासव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विंचू हे योग्य उत्तर आहे। 8 पिवळा गुलाब कोणत्या देशात सापडतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 चीन, 2 जपान, 3 भारत, 4 पाकिस्तान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत हे योग्य उत्तर आहे। 9 दुधासोबत कोणते पदार्थ घेतल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 कॉफी, 2 रोटी, 3 तांदूळ, 4 उडीदाची डाळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उडदाची डाळ हे योग्य उत्तर आहे। 10 बॉम्ब बनवण्यासाठी कोणते फळ वापरले जाते? या प्रश्नाचे पर्याय: 1 काजू, 2 बदाम, 3 शेंगदाणे, 4 आले। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।